त्याच्यावर ठाम आहात. दररोज आपण बोलताना सांगली शब्द आपल्या तोंडातून बाहेर आलाही लोक सांगलीला, कारण आम्ही सांगली प्रथम लढतो, आम्हाला सांगलीवरती प्रेम बसलाय. दुसऱ्या प्रश्नात तसं आपण वारंवार सांगताय की पंतप्रधान पद जर पाहिजे असेल तर एका जागेसाठी पंतप्रधान तुम्ही सोडणार आहात का? इंडिया आघाडीमध्ये असं ठरलेलं आहे की सत्ता आली तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा. हा एक त्याला आपण नॅचरल चॉईस किंवा नॅचरल जस्टिस म्हणतो. त्यानुसार काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आमच्याबरोबर असा आहे, आमच्या आघाडीत. इतरसुद्धा असतील, कम्युनिस्ट आहेत, जो 100च्या वर जागा जिंकू शकतो. आणि काँग्रेसनं 100च्या वर जागा जिंकल्याशिवाय या देशात बदल होणार नाही. त्याच्यामुळे प्रधानमंत्री पदावर त्यांचाच हक्क असू शकतो. त्या धर्तीवर सांगलीला काही नैसर्गिक न्याय द्यायचा विचार आहे? दिलेला आहे नाही. तुम्हाला इकडला खासदार बदलायचा सध्याचा निष्क्रिय. काँग्रेसचा का अट्टाहास आहे जर उद्धव ठाकरेजींनी स्वतः उमेदवारी चंद्रहार पाटलांची एका शेतकऱ्याच्या मुलाची जाहीर केलेली असताना का अट्टाहास आहे काँग्रेसचा? हा अट्टाहास त्यांचा हळूहळू कमी होईल. नक्की 100 नक्कीच. सांगलीमध्ये काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढतीचे वारंवार वक्तव्य केलं जाते. आम्हाला जर ही जागा सोडली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत. मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करत असेल तर त्याला मी राजकीय परिपक्वता म्हणत नाही. हे जर मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर अख्ख्या 48 जागांवर तशा लढती होती. आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही. एक तर मैत्री होते किंवा लढत होते. हा खासदारकी निवडणुकांचा विषय झाला. आजपर्यंत ग्राउंड रूटला शिवसेना सांगली जिल्ह्यात शिवसेनेबरोबर टिकून आहेत या वादळात, संकटात. त्या अर्थी त्यांची पक्षावर निष्ठा आणि श्रद्धा आहे. शिवसेना अशाच कार्यकर्त्यांमुळे टिकून आहे, ज्यांना वर्षानुवर्ष काही मिळालं नाही पण ते पक्षाचं काम करतात. ज्यांना मिळाले ते सोडून गेले. चला, थँक्यू. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे जातील, कारण प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा. आणि तसं इन्शुरन्सवर तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कशाला पाहिजे ॲश्युरन्स? आम्ही एक आहोत. ॲश्युरन्सची गरज काय? ॲश्युरन्स तिथे भारतीय जनता पक्ष आणि त्या शिंदे आणि मिंदेमध्ये आहेत, आमच्याकडे नाहीत करारमध्ये. आम्ही एका भावनेनं जोडलेलो आहोत, राष्ट्रहितासाठी. या देशामध्ये बदल घडवायचा आहे, या देशामध्ये हुकुमशाही नष्ट करायची आहे, या देशामध्ये संविधान वाचवायचं आहे. यासाठी आम्ही पडेल ती किंमत मोजायला तयार आहोत. काँग्रेसचे नेते म्हणतात झारीतल्या शुक्राचार्यामुळं हा पेच निर्माण झालेला आहे. नेमकं अजिबात नाही. सांगलीचा पेचच मानत नाही आम्ही. तिन्ही वेळेला आम्ही त्यांचा पराभव केला. पक्षाचे जाहीरनामे तुम्ही म्हटला की महाराष्ट्रात आणि सांगलीत काय होणार आणि सांगलीमुळं काय होणार याची चर्चा आता सगळीकडे आहे. सांगलीमुळं काय होणार म्हणजे नेमकं काय याचा? काही होणार नाही, सगळं उत्तम होणार आहे. सांगलीला एक फार मोठी परंपरा आहे क्रांतीची, बरं का? मुंबईला गेल्यानंतर उत्तम होणार आहे का? आताही उत्तमच चाललंय ना. साहेब, संजय निरुपम शिवसेनेमध्ये येणार आहे, तथ्य काय? संजय निरुपम अशा अफवा पसरवू नका, पत्रकारांनी पसरवू नये. विशाल पाटलांना राज्यसभेवरती पाठवलं जाणार अशी चर्चा होती. अनिल देसाईंच्या जागी त्यांची हे होणार आहे का? आपण जरा राज्यसभेच्या बलाबलाचा आणि एकंदरीत पद्धतीचा अभ्यास करा. या क्षणी आमच्याकडे बहुमत नाही. या क्षणी अनिल देसाई लोकसभेवर आहेत आणि त्यांच्या राज्यसभेची मुदत संपलेली आहे. आणि विशाल पाटील यांना काय प्रस्ताव दिला याच्याविषयी कुठे वाच्यता झालेली नाही. पण वारंवार काँग्रेसचे नेते वारंवार टीका करतात की तुमच्याकडे ग्रामपंचायत सदस्य नाही, नगरसेवक नाही, पंचायत समिती सदस्य नाही. अशा वेळी लोकसभा निवडणूक लढवत आहे, बूथ लेवल पासून कॅडर लागतं. असं कोण टीका करतं? विश्वजित कदमांच्या पासून काँग्रेसचे सगळ्यांनी टीका केलेली आहे. असं विश्वजित कदम हे खूप शिकलेले विद्वान आहेत. त्यांचे वडील मोठे नेते होते काँग्रेसचे आणि त्या कुटुंबाशी आमचे फार जवळचे संबंध आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो, आमच्याकडे एकही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच वगैरे नसला तरी आमच्याकडे स्वतःचे 18 खासदार कायम निवडून आले. आणि या महाराष्ट्रामध्ये मावळत्या लोकसभेत काँग्रेसचा एकही खासदार नव्हता. अनेक सरपंच असतील, ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषदा असतील, आमदार असतील, पण एकही खासदार नव्हता. एक जो चंद्रपूरचा खासदार होता तो शिवसेनेचाच आमदार होता. त्याच्यामुळे असं नसतं सरपंचायत म्हणून
लोकसभा जिंकतो किंवा ग्रामपंचायतीत, लोकसभेच्या निवडणुका या पूर्णपणे राष्ट्रीय प्रश्नावर लढवल्या जातात. या देशाचं नेतृत्व भविष्यात कोण करणार याच्यावरती लोकसभेच्या निवडणुका देशभरात लढवल्या जातात. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं गणित वेगळं आहे, सभेचं वेगळं आहे. आता मी कसं आहे, ते एवढी मोठी शिक्षण संस्था चालवतात. सांगलीत एकदा संवाद साधून सांगलीचा निर्णय घेतला असता, त्याच्याऐवजी तुम्ही म्हणजे घाई करून जो काही तसं नसतं. आज चुकला असं कुठेतरी वाटतंय का? मला असं अजिबात वाटत नाही. तर रामटेकचा निर्णय आमच्याशी न चर्चा करता उमेदवार जाहीर झाला, आम्ही कुठे मत व्यक्त केलं? मग कोल्हापूरच्या तुम्ही बदल्यात काँग्रेसला सांगलीचा विषय सुचवलं नव्हता तर असं- काँग्रेसला उमेदवार द्यावा आणि तो मशाल चिन्हावरती लढावा म्हणून तुम्ही दिला का प्रस्ताव? असा प्रस्ताव आम्ही काही दिला नाही. आमचा उमेदवार आमच्यापाशी आहे आणि तो मशाल चिन्हावर लढतो. नाही, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा कुठलाही प्रस्ताव या ठिकाणी झाला होता, चर्चा झाली होती. असं कोण म्हणताय? विश्वजित सतेज पाटील कोणत्याही चर्चेत नव्हते. खुद्द उद्धवजींनी सतेज पाटील किंवा त्याला स्वतः देखील म्हणतात. विश्वजित कदम सुद्धा कोणत्याही चर्चेत नव्हते. सतेज पाटील किंवा विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. पण ज्या चर्चा वारंवार झाल्या त्याच्यामध्ये सतेज पाटील किंवा विश्वजित कदम नव्हते. अर्थात वरिष्ठ नेत्यांना जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. आम्ही सुद्धा घेतो. खुद्द उद्धवजींनी चंद्रहार पाटलांची जे नेते उपस्थित होते ते आज का बोलत नाही काँग्रेसचा? हा प्रश्न आमचा मूळ प्रश्न. बोलू द्या ना. ते का बोलत नाही? तुमच्यासोबत चर्चेला जे 5 नेते होते ते आज का सांगत नाही की आमच्या समोर ठरलंय? आमच्यासाठी सांगलीचा विषय महत्त्वाचा नाही. तुम्ही वारंवार मला सांगलीवर विचारताय. सांगलीवरती माझं जेवढं बोलायचं आहे तेवढं बोलून झालं. मगाशी सांगितलं की बंद आड पोलीस चर्चा होती ती जाहीर करायची नाही, अशीच एक चर्चा झाली होती ती जाहीर न केल्यामुळे थोडंफार राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे जर तुम्हाला जर सिक्युरिटी दिली असेल तर कोण नेते आहेत काँग्रेसचे हे सांगायला अडचण काय आहे? कशाला सांगायचं? सांगली शिवसेना लढत आहे बस. हायकमांडनं आता अर्जंट